महाराष्ट्र सरकारकडून मायनॉरिटी कॅटेगरीला परदेश शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप 2025-26 चा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे। मायनॉरिटीसाठी 75 स्कॉलरशिप आहेत। मायनॉरिटीमधील कोणत्या समुदायाच्या कॅन्डिडेटसाठी किती जागा राखीव आहेत त्याची वर्गवारी पुढील प्रमाणे। यावर्षी स्कॉलरशिपसाठी 148 ॲप्लिकेशन आले होते, त्याच्यापैकी 109 कॅन्डिडेट स्कॉलरशिपसाठी एलिजिबल झाले आहेत। फक्त 75 जागा स्कॉलरशिपसाठी असल्यामुळे पुढचे 34 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर गेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये चर्चेचा विषय आहे हे जे 34 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर गेले आहेत त्याच्यापैकी अजून काही जणांचे स्कॉलरशिपसाठी सिलेक्शन होऊ शकले असते का। एक क्लॉज इथे दिलेला महत्त्वाचा आहे। विभागाच्या 21/8/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये एखाद्या समुदायाचे पात्र विद्यार्थी कमी झाल्यास आंतरबदलाने अन्य समुदायाच्या विद्यार्थ्यांना त्या रिक्त जागांचा देय लाभ राहील अशी तरतूद आहे। सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जर स्कॉलरशिपसाठी मायनॉरिटीचे 75 कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही तर इतर कॅटेगरीचे कॅन्डिडेट स्कॉलरशिपसाठी पात्र ठरतील। आता इथे गोष्ट अशी आहे, यावर्षी मायनॉरिटीचे कॅन्डिडेट उपलब्ध आहेत आणि तरी सुद्धा इतर कॅटेगरीचे कॅन्डिडेट सिलेक्ट केले आहेत। ते कुठल्या कॅटेगरीचे आहेत तर SC कॅटेगरीचे आहेत। हा SC कॅटेगरीचा 2025-26 वर्षाचा रिझल्ट आहे। याच्यामध्ये 38 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवरती आहेत। त्यापैकी काही कॅन्डिडेटचे आता मायनॉरिटीमध्ये सिलेक्शन झाले आहे। दोन्हीही स्कॉलरशिप रिझल्टची कॉपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे।